बघा तर हे आपले किती मस्त तयार होतात, वरून खुसखुशीत, आतून मस्त नरम. तर आपण आज बघूयात झटपट असे होणारे रवा आप्पे. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आधी आपण इथे 2 वाटी रवा घेतला आहे. 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी दही लागेल. आपण इथे 2 वाटी रवा घेऊया. त्यासाठी 1 वाटी दही, थोडं पाणी मिक्स करू. हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये टाकून आपण किसलेलं गाजर आणि थोडीशी कोथिंबीर ते आपण व्यवस्थित परतून घेऊया. 2 मिनिटं मंद आचेवर हे आपण सगळ्या भाज्या परतून घेऊया. त्यामध्ये टाकून आपण थोडंसं मीठ, व्यवस्थित परतून घेऊया. ह्या भाज्या जास्त परतायच्या नाहीत, ह्या अशाच ठेवायच्या थोड्याशा क्रिस्पी. आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण चटणीचं साहित्य पाहूया. तर आपण चटणीसाठी लागणारे साहित्य बघू. ओले खोबरे, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, थोडेसे डाळे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं साखर आणि त्यासाठी फोडणीसाठी लागणारे साहित्य मोहरी, हिंग आणि कढीपत्ता. आता चटणी बनवूया. त्यासाठी खोबरे, त्यामध्ये टाकूत आपण कोथिंबीर, डाळे, थोडीशी साखर, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या. त्यामध्ये घालून आपण थोडं पाणी आणि हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया. आपण चटणीसाठी फोडणी देऊयात. थोडंसं तेल, टाकलं की त्यामध्ये मोहरी, चांगली तडतडली. त्यामध्ये टाकू कढीपत्ता, थोडंसं हिंग, गरम गरम फोडणी देत आपण मस्त. आपली चटणी तयार आहे. आपण त्यामध्ये टाकू मीठ. माझ्याकडून मीठ टाकायचं विसरलं. आपण आता मिश्रण पाहूयात. हे बघा, असं मिश्रण झालं पाहिजे. त्यामध्ये टाकूत आपण आता चवीपुरतं मीठ, थोडंसं सोडा. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामध्ये टाकूत आपण तयार केलेल्या भाज्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळं.
झालंय सगळं. चला तर मग आपण आप्पे बनवायला घेऊया. इथे मी बिडाचं आप्पे पात्र घेतलं आहे. त्यासाठी ना थोडं तेल जास्ती टाकावं लागतं त्यामध्ये. गॅस मीडियमच ठेवायचा ते टाकेपर्यंत. त्यामध्ये आता हे मिश्रण टाकून घेऊया. मिश्रण टाकताना ना आधी साईडनी टाकून घ्यायचं आणि नंतर लास्टला मध्ये टाकायचं. त्याच्यावर आपण झाकून घेऊयात. 2 मिनिटं असं मीडियम गॅसवर होऊन घेऊयात. आपण बघूयात. तर आपण हे पलटून घेऊयात. खालची बाजू व्यवस्थित चेकून घेऊयात आपण. त्यामध्ये थोडस तेल टाकू आणखी. खालची बाजू पण 2 मिनिटं होऊन देऊयात. तर आपण सर्व करूयात. ते आपले तयार आहेत. अशा प्रकारे आपले कुरकुरीत, खुसखुशीत, पौष्टिक असे रवा आप्पे तयार आहेत आणि झटपट असे होतात. फक्त अर्धा तासात हे होतात आप्पे. अशा रीतीने आपले पौष्टिक असे रवा आप्पे तयार आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा.